नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा आपण पाहतो आहोत. ही दृश्य आहेत खडकवासला धरण भागातील. खडकवासला ते डोंजे या भागातील ही दृश्य आहेत. आणि इथे जो अपघात झालेला आहे एका रिक्षाचा, एका डंपरने रिक्षा चालकाला उडवलेला आहे. तर पाहतो आहोत इथे रक्त सांडलेलं आहे, रक्तस्राव झालेला आहे आणि कुठला तरी स्पीड ब्रेकर असावा. नमस्कार, मी सचिन शेळीमकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे तालुका सचिव. तुम्ही बघितलं असेल की आत्ताचा लाईव्ह ॲक्सिडेंट झालेला आहे. एका डंपरवाल्याने रिक्षावाला उडवला आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे ना की प्रमाणाच्या बाहेर. आणि खडकवासला ते डोंजेवाडा हा जो रोड बनवलेला आहे पूर्णतः राज्य महामार्ग म्हणून त्याला अधिकृतपणा त्याला दिलेला आहे. आम्ही PW अधिकाऱ्यांशी आणि आयुक्तांशी पण याच्यावर चर्चा केलेली आहे. तर त्यांना आम्ही असं सांगितलं की त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे, पण त्यांनी त्या स्पष्ट त्याने नकार दिलेला आहे. आम्ही याच्या संदर्भामध्ये आमच्या ग्रामपंचायतीशी पण संपर्क साधला. त्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना एक लेटर दिलेलं आहे, तरी त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतायत. आणि याच्यामध्ये नागरिकांचे हाल होत आहेत, बऱ्याच प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होत आहेत. तुम्ही आता बघितलं असेल 1-1.5 वर्षामध्ये की इथं दर आठवड्याला 1 ते 2 ॲक्सिडेंट प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक दिवसाला होतात. ते ॲक्सिडेंट असे थोडक्या स्वरूपात नाही की बरेच असे मोठे प्रमाणात होतात की त्यामध्ये माणसाची जीवितहानी होतीये. अशी जीवितहानी होऊ नये याच्याकरता आम्ही याच्यामध्ये ते लाईव्ह करतोय. आणि याच्यामध्ये मला सांगण्याचं हे तात्पर्य आहे की इथून पुढे जर याच्यामध्ये कुठलाही ॲक्सिडेंट झाला तर मी पंचायतीचं जे दिलेलं तुम्हाला लेटर आहे ते देऊन पण जर आयुक्तांनी किंवा PW अधिकाऱ्यांनी जर त्याच्यावर कारवाई नाही केली, स्पीड ब्रेकर बसवण्यात नाही आले, तर आम्ही उद्या आंदोलनाचा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.